अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। देवपूजा केलेल्या पाण्याचं नंतर काय करावं, ही चूक जर तुमच्याकडून देखील होत असेल तर घराला दोष लागू शकतो। तर देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा नक्की काय करावं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो। आपण दररोज देवपूजाही करत असतो। पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावेच लागतात। आता हे नियम कोणते तर बघा, अगदी छोटे छोटे नियम आहेत। आपण हे नियम पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचं पूर्ण फळ मिळतं। आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो। तुटकी फुटकी कशी का होईना, आपले आई वडील किंवा आजी असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो। आणि आपण असेही म्हणतो की देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी पूजा केली तरी बरं। पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो आपल्याला या संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचं पालन हे अवश्य केलं पाहिजे। तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून जर देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळतंच। आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घराला काही दोष लागतात, घरातील अडचणी संपतच नाही। तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडून कळत नकळत व चुकीने करायच्या राहून जातात। तर या गोष्टी कोणत्या, तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करायचा हेच आज या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे। आपण काय करतो, आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती हा लावत असतो। पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे। तुम्ही जो शेवटी दिवा लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे। कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने करायची असते, तेव्हा त्याचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं। तुम्ही जर काही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला सुरुवात करायची आहे। आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात। काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात। परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला असं घेऊन बघा, आसन जे आहे ते घेऊन बसायचं आहे। तुम्ही त्याला एक असं घ्या की तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा असं तयार करायचं आहे। देवपूजा करायची आहे। देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये। प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे, त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची एक गोष्ट आहे। आपण म्हणतो जाऊ दे, कुठे काय बघा, खाली बसून मी पूजा करते, परंतु नाही, खाली न बसता तुम्हाला एक आसन घेऊन त्या आसनावर बसून देवपूजा करायची आहे। तर ही देखील चूक करू नका। एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याची देखील दोष आपल्याला लागत असतात, आपल्या घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागत असतात। तेव्हा देवपूजा करताना तुम्ही एक बसायला आसन घेत जा आणि यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेलं आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची तर बघा, आपण काय करतो, एक मोठं भांडं घेतो, एक मोठं भांड्यामध्ये किंवा एक तांबण घेतो आणि त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो। परंतु अशा पद्धतीने देवांना आंघोळ घालताना देव एकमेकांना आपटतात। तर आपल्याला असं करायचं नाही। किंवा तुम्ही काय करता, एक भांडं घेता आणि त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी घालत असता।
तर आपल्याला देवांना अशी आंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाही. यामुळे आपल्याला 100% दोष हे लागत असतात. तुम्ही काय करायचं आहे, सर्व देव तुम्ही एका बघा ताम्हणात किंवा एका ताटात तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर एक तांब्याचा तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या. ज्या भांड्यात तुम्हाला देवांना बघा आंघोळ घालायचे आहे त्या भांड्यात उजव्या हाताने पाणी घालून त्यांना व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. दुसरी मूर्ती घ्या, त्यानंतर तिला स्वच्छ धुवून घ्या, आंघोळ घाला. त्यानंतर बघा अशा पद्धतीने तुम्हाला देवांना चोळून आंघोळ घालायची आहे आणि या पद्धतीने एक एक मूर्ती करून देवांची मूर्ती जी आहे त्यांना आंघोळ जी आहे ती घालायची आहे. मग छोटासा पाट घ्या किंवा तुम्ही बघा एखादा चौरंग मिळतो त्यावर ठेवून देखील तुम्ही त्या भांड्यामध्ये ठेवून देवांना आंघोळ घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही. जसं की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का, किंवा एका बादलीत पाणी घेऊन त्या पाण्यात सर्वजण आंघोळ करतो का? नाही ना. अगदी त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं. थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो, परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्ण मिळायला पाहिजे. आपल्याला देवपूजा ही करायची आहे आणि यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी जे आहे ते आपण पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं, पण आपल्याला चुकूनही ही चूक करायची नाही. देवपूजेचं आंघोळीचं पाणी चुकूनही तुळशीला पाणी घालायचं नाही. तुळशीचं बघा एक स्वतंत्र असं पावित्र्य आहे. ती एक स्वतंत्र अशी देवी आहे. माता लक्ष्मीचं दुसरं रूप हे तुळशी माता आहे. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीही घालू नका. त्यामुळे देखील आपल्याला दोष हे लागत असतात. आता हे आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी तुम्ही टाकलं तरी चालणार आहे. हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी येईल, पायाखाली येईल असं टाकायचं नाही. हे पाणी ओतायचं नाही. बघा हे तुम्हाला इतर कुठल्याही झाडांना टाकायचं आहे, परंतु तुळशीला टाकायचं नाही. तर अशा पद्धतीने देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं बघा पावित्र्य जे आहे ते राखलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसे घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर बघा बऱ्याच ठिकाणी पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरतात. तर आपल्याला असं करायचं नाही. तुम्ही आंघोळ करून त्यानंतरच तुम्हाला हे आंघोळ करून झाल्यानंतर पाणी भरून ठेवायचं आहे आणि देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे. आता ज्यांच्याकडे पाणी 4 किंवा 2 दिवस येत नाही, तर त्यांनी बघा 5 दिवस येत नसेल तर काय करावं, तर त्यांनी हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं आहे. तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका कळशीत किंवा एखाद्या भांड्यामध्ये स्वतंत्र असं भरून ठेवायचं आहे आणि ते तुमच्या देवपूजेसाठी देवघरात तुम्हाला ते वापरायचं आहे. आंघोळ झाल्यानंतरच हे पाणी भरून ठेवायचं आहे. हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2 थेंब टाकून त्या पाण्याने तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता. तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीचं देवांसाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात देखील लावायचा नाही. किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावला असेल तर तेच पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा किंवा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा. तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे. यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही. ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून ती ठेवू शकता.
त्याचबरोबर बघा, देवांची फुलं आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायची नाही, कुठेही आजूबाजूला फेकायची नाही. ती त्याचबरोबर पायाखाली तुडवली जातील अशा ठिकाणी देखील ती टाकायची नाही. असं झालं तर त्याचा दोष लागू शकतो. आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील, तेवढ्या वस्तू असतील, आपल्याला हे पावित्र्य राखायचंच आहे. अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो, पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहे. त्यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवांना वाहतो, तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का? तर अजिबात नाही. बघा, तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता. आपल्या देवघरात दत्तांची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर त्याला अष्टगंध लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरात बाळकृष्णांची मूर्ती असेल, बाळकृष्णांचं बघा मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर तो लावा. आपल्याकडे बघा भगवान शंकरांची पिंड असेल तर त्या पिंडीला तुम्हाला बघा चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर बघा हे क्रोधित होतात. आपल्याला कळत न कळत याचा दुष्परिणाम जो आहे तो भोगावा लागतो. आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर का शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे. जो भस्म असतो, चंदन असतं, ते तुम्हाला लावायचं आहे. आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला अभिरोका जो आहे म्हणजेच बुक्का जो आहे तो लावायचा आहे किंवा अष्टगंध लावायचा आहे. रुक्मिणीच्या मूर्तीला तुम्ही हळदी कुंकू लावायचं आहे. अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला त्यांचं पालन जे आहे ते करायचं आहे. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असू द्या किंवा त्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू कधीच लावायचं नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो. आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते, आता ही राखसुद्धा काही जण काय करतात, झाडू मारताना त्या सुपलीत भरून घेतात, पण ती कचरा टाकतात. आपण त्याने कचरा भरत असतो, तर असं करायचं नाही. ही जी राख आहे, ही जी रक्षा आहे, धूप लावलेली जी राख आहे, ती रक्षा एका ठिकाणी गोळा करून तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादं झाड असेल किंवा तुम्ही त्याचं बघा पाण्यात विसर्जन करायचं आहे. ते बघा, तुम्ही जर इकडे तिकडे टाकलं, पायाखाली आलं तर त्याचा देखील दोष जो आहे तो लागू शकतो. त्या बघा अशी देवांची शिळी फुलं, त्यानंतर जे अगरबत्तीची रक्षा आहे ती देखील तुम्हाला पायाखाली येणार नाही किंवा इकडे तिकडे टाकायची नाही. याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर देवांना आपण जी काही फुलं वाहतो ती रोज ताजी फुलं असावीत. सुकलेली कुजलेली फुलं देवांना अजिबात अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर का जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नाही. ही फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं देखील चुकूनही आपल्याला देवांना वाहायची नाहीत. त्यांना फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, तीच फुलं देवांना वाहतो. तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही. फुलं वाहताना ती कधीही हातात घेऊन व्हायची नसतात. आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना फुलं वाहायची आहेत. तर बघा, अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या कळत न कळत आपल्याकडून ह्या चुका ज्या आहेत त्या घडत असतात आणि त्यामुळे आपल्या घराला दोष जे आहेत ते लागत असतात. आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं तुम्हाला बघा सुरुवातीलाच सांगितलं. आता काही उंच मंदिरं जागेअभावी वर टांगलेले असतात किंवा बघा उभं राहून देवपूजा करावी लागते. तर मग तुम्ही म्हणाल, आता उभं राहून देवपूजा करायची, मग बसायला आसन का घ्यायचं, कसं घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून म्हणजे जमिनीवर उभं राहून देवपूजा करू नका. पायाखाली आसन घ्या. आसनावर उभं राहून तुम्ही ती देवपूजा केली तरी चालणार आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. तो दिवा बघा तुम्हाला ठेवताना दिव्याला एक आसन द्यायचं आहे. म्हणजेच त्या दिव्याखाली एखादी तुम्ही प्लेट ठेवली तरी चालणार आहे. अशा अगदी छोट्या छोट्या बघा तुम्ही प्लेटीत ठेवू शकता किंवा थोडेसे तांदूळ ठेवून त्या तांदळावर देखील हा दिवा जो आहे तो तुम्ही ठेवला तरी चालणार आहे. माहिती तुम्हाला ही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.